घरात उगवलेलं पिंपळाचं झाड शुभ की अशुभ असते? वनस्पतीशी संबंधित हे 5 नियम तुम्हाला माहीत आहे का? वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की घरामध्ये पिंपळाचं झाड लावणे अतिशय महत्त्वाचं ठरलेलं गेलेलं आहे. घरामध्ये रोपं लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येत असते. पण काही झाडं असे असतात ज्या घरामध्ये लावलेले नकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो या झाडाने. तर पहा, घरामध्ये झाडं झुडपं लावणे आरोग्यासाठी फार लाभदायी मानलं गेलेलं आहे. वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की घरामध्ये अशी रोपं लावणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणती रोपे लावावीत आणि कोणतेही झाडे ते जे आहेत ते लावू नये. घराच्या आत म्हणजे घराच्या मध्यभागी अंगण प्लॉटचा आकार मोठा असल्यास बाहेर मोठी झाडे लावता येतात. अशी झाडे शुभ मानली गेलेली आहे. जर ती घराबाहेर योग्य दिशेला असेल तर ते शुभ मानली गेलेली आहे. त्याचप्रमाणे घरी उगवलेले प्रत्येक पिंपळाचं झाड अशुभ नसते. पिंपळाच्या झाडाला 1000पेक्षा कमी पानं असतील तर ते देवी झाड व 33 कोटी देवांचे झाड म्हटलं गेलेलं आहे. झाडाच्या श्रेणीत येत असते. आणि पहा, अशा परिस्थितीमध्ये जर ते योग्य ठिकाणी नसेल तर ते काढून टाका आणि दुसऱ्या ठिकाणी नक्की लावावे. पण एखाद्या पिंपळाच्या झाडाला 1000पेक्षा जास्त पाने असतील तर ते काढू नका. त्याची रोज पूजा नक्की करावी. पूर्व दिशेला कधीच पिंपळाचं झाड लावू नका. पूर्व दिशेला पिंपळाच्या झाडामुळे रहिवाशांच्या मनात भूतप्रेताची भीती निर्माण होत असते आणि झाड तसेच ते वाढत जाते तसे तसे घरामध्ये आर्थिक विवंचना तयार होत असते. जर काटेरी आणि दुधाची झाडे तोडता येत नसती तर त्यांच्या जवळ शुभ वृक्ष लावावे. जसे काही तुळस असेल किंवा मनी प्लांट वेल असेल असे झाडे लावावी. आणि घराच्या आजूबाजूला काटेरी झाडे असतील तर शेजारी राहण्यास लोकांची वादविवाद होण्याची भीती निर्माण होत असते. तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे? तर पहा, ब्रह्ममुहूर्तानुसार पुराणानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की घरात लावलेली तुळस मानवासाठी हितकारक म्हटली गेलेली आहे. तुळशीचे रोप घरात लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि धनप्राप्ती त्याचबरोबर पुत्रप्राप्तीचे संकेत देखील आपल्याला मिळत असते. आणि सकाळी उठल्यावर तुळशीचे दर्शन घेतल्याने मनात धार्मिक भावना निर्माण होते. आणि असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळशीचे झाड लावू नये, कारण ही दिशा आहे ही आपल्या पूर्वजांना समर्पित असते. दक्षिण दिशेला लावल्यामुळे अनन्य गुडघेदुखी, पाठदुखी, शारीरिक समस्या देखील उद्भवतात. म्हणून चुकूनही जी दिशा आहे दक्षिण दिशेला तुळस लावू नये. घरात कोणती झाडे लावू नयेत? दुधाचे झाडे पैशाच्या संबंधित समस्या वाढवत असतात. तसेच हे फळे जे आहे, हे झाडे जे आहे, हे मुलांच्या संबंधित समस्या निर्माण करत असतात. म्हणून वास्तुशास्त्रात त्यांच्या लाकडाचा वापरही घरामध्ये करू नये. घराच्या आजूबाजूला काटेरी, दुधाळ आणि फळांच्या झाडामुळे घरातील जे स्त्री आहे आणि मुलं आहे त्या दोघांनाही यांचा त्रास उद्भवू शकतो. म्हणून चुकूनही तुम्ही जे झाडे आहे हे पिंपळाचं झाड कधीही घरामध्ये जर लावत असाल तर 1000 पानापेक्षा जास्त मोठं असू नये. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.